नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आमची सुरुवात झालेली होती समोस्यांची पट्टी बनवण्यापासून. आमच्या ओनी समोस्यांच्या पट्टी बनवल्या आणि मी तोपर्यंत गाळावर झाडझूड वगैरे करून घेतलं, कारण आमचे हेल्पर 2-3 दिवस सुट्टीवर होते. मला गोड चटणी बनवायची होती, त्यासाठी मी रात्रभर खजूर आणि चिंच भिजत टाकलेले होते. तर आता त्यांच्यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही गोड चटणी मला दळायची आहे. तर एक एक करून मी गोड चटणी सगळी दळून घेतलेली आहे. त्यानंतर आम्हाला बनवायची होती तिखट चटणी. तिखट चटणीसाठी सुद्धा इथं सगळं जिन्नस कापून ठेवलेला आहे आणि तिखट चटणीसुद्धा मी बनवायला घेतली आहे आणि ती बनवून झाली आहे. तोपर्यंत आमच्या कारागीर दादांनी गोड चटणी बनवायला ठेवली होती आणि आता थोडीशी पातळ आहे ती. थोडंसं उकळल्यानंतर ती व्यवस्थित घट्ट होऊन जाईल. सगळं चटण्या बनवून झालेल्या होत्या. मी आली पटकन स्टॉलवर आमचे हो एकटे सांभाळत होते स्टॉल आणि कस्टमर्सची गर्दी पण होती. त्याच्यामुळे आमचे हो पटापट समोसे वडे काढायला लागले आणि मी कस्टमर्सला ज्या पण ऑर्डर्स होत्या त्या कंप्लीट करून देत होते. जरी तुमचे हेल्पर कारागीर कोणी टायमावर अवेलेबल नसलं तरी तुमचं काम थांबलं नाही गेलं पाहिजे, ते व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. त्यानंतर इथे 4 वाजता आम्हाला एक 50 समोस्यांची डिलिव्हरी आलेली होती. तर आमच्याकडे बॉक्सेस पण अवेलेबल नव्हते, म्हणून 40 समोसे बॉक्समध्ये आणि 10 समोसे पेपर बॅगमध्ये असे टाकून ही ऑर्डर मी त्यांची व्यवस्थित कंप्लीट करून दिलेली ऑन टाईम 4 वाजता. त्यानंतर मी आली परत गाळ्यावर इथे आता संध्याकाळच्या वड्याच्या मसाल्यासाठी मी बटाटे उकडायला ठेवले. त्यानंतर गरम पाण्यात मी थोडंसं मीठ आणि थोडंसं सरफ वगैरे टाकलं आणि त्यामध्ये जे आपले स्टॉलवर आणि किचनमधले जे कपडे असतात ते मी भिजत टाकले. हे 2-3 तास मी भिजत टाकेल आणि त्यानंतर मी ते व्यवस्थित धुवून घेईल. जेव्हा कोणीही अवेलेबल नसतं तर तुमचा व्यवसाय असतो आणि तुमचा व्यवसाय तुमच्या व्यवसायात सगळं काम करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे.